नगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं प्रत्येक वर्षीप्रमाणे चालू वर्षी ही मोफत स्कॉलरशिप सराव परीक्षेचं आयोजन आज निवासी मराठी फॅक्टरीच्या इमारतीमध्ये केलेलं होतं। या परीक्षेसाठी पाहुण्या म्हणून शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेलकर मॅडम, मुख्य शिक्षणाधिकारी विभागदार साहेब, महापालिकेचे प्रशासन अधिकारी ऋषी कुंभा साहेब आणि या संस्थेचे सेक्रेटरी प्राचार्य घरवाडे सर, याच्याशिवाय सगळे पालक, संस्थेचे संचालक मंडळ, कार्यकर्ते हे सगळे उपस्थित होते। कोल्हापूर ही शिष्यवृत्तीची विद्यानगरी आहे असं महाराष्ट्रामध्ये मानलं जातं। सगळ्यात जास्त विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये राज्यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची चमकत असतात। त्यांना मदत व्हावी म्हणून आपण ही मोफत सराव परीक्षा घेतलेली आहे। या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची काठिण्य पातळी सुधारावी, त्यांना चांगल्या पद्धतीचा सराव मिळावा आणि मुख्य परीक्षेसाठी त्यांना तयार राहता यावं या उद्देशानं पतसंस्थेच्या मार्फत मोफत परीक्षा घेण्याचा गेल्या 10 वर्षापासूनचा उपक्रम आहे। यासाठी खास निधीची तरतूद पतसंस्थेच्या माध्यमातून केली जाते। हेतू एवढाच आहे की उद्याचा एखादा IAS अधिकारी, IPS अधिकारी, कलेक्टर किंवा या देशाचा अतिशय सुज्ञ नागरिक, एक चांगला समाजसेवक तयार व्हावा या दृष्टीनं पाया म्हणून आपण ही परीक्षा मोफतपणे आयोजित केली जाते आणि पालकांचा तर प्रचंड प्रतिसाद आहे। पालकांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो, कारण पालक आज असं मानतात की मुलं हीच आपली संपत्ती आहे, त्यासाठी ते प्रामाणिकपणे लक्ष देत असतात। यासाठी DED कॉलेजचे प्रशिक्षणार्थी, विद्यार्थिनी, शिक्षिका यासुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी असतात। अनेक शिक्षक यासाठी सुपरविजनसाठी, पेपर तपासणीसाठी आणि तासाभरातच याचा निकाल पेपर झाल्या लावला जातो। ही सगळी जी टीम आहे ती टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते। या सगळ्यांनाच मी धन्यवाद देऊन यातून एक चांगले आदर्श शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी बनावेत अशा प्रकारची मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पतसंस्थेचे चेअरमन सातापा कासार सर, व्हाईस चेअरमन अमित परेख, सचिव वसंत पाटील सर, सर्वच संचालक मंडळ शिवाजी भोसले सर, गावरे सर आणि त्याच्याबरोबरचे सल्लागार मंडळ यांनी चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि पतसंस्थेचा कर्मचारी वर्ग, व्यवस्थापक साळवी यांनी यामध्ये प्रामुख्यानं चांगली भूमिका घेऊन ही परीक्षा यशस्वी व्हावी यासाठी सहकार्य केलेलं आहे। त्यांना या संस्थेचा प्रमुख म्हणून मी सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो।